सपोज हा ट्रान्समीटर आहे, सेंडर म्हणू आपण त्याला, सेंडर आहे आणि हा रिसिव्हर आहे. ओके, ह्यांच्यामध्ये डेटा जो आहे तो सिरियली म्हणजे एक लिंक आहे आणि डेटा कसा ट्रान्सफर होतोय वन बाय वन. सपोज 1 0 1 1 0 1 वन बाय वन सिरियली ट्रान्समिट होतोय. ठीक आहे, तर त्याला काय म्हणलं, सिरियल कम्युनिकेशन. ओके. लक्षात आलं. नेक्स्ट आहे पॅरलल कम्युनिकेशन. पॅरलल कम्युनिकेशन काय असतं? या ट्रान्समीटर आणि रिसिव्हर मध्ये डेटा जो आहे पॅरलली ट्रान्समिट होईल. पॅरलली म्हणजे कसा? हे एक कनेक्शन झालं, 1 2 3 सपोज 4, हे 4 कनेक्शन्स आहेत. 1 0 1 1 ॲट ए टाइम ट्रान्समिट होतात. हे सपोज 4 कनेक्शन्स आहेत, तर 4 बीट ॲट ए टाइम ट्रान्समिट होते, तर पॅरलल डेटा ट्रान्सफर. हे सिरियल वन बाय वन ट्रान्समिट होते. लक्षात आलं? हो सर. हम्म. तर हे सिरियल कम्युनिकेशन असतं, हे पॅरलल कम्युनिकेशन असतं. ठीक आहे. तर या सिरियल कम्युनिकेशनचे परत दोन टाईप्स आपल्याला सांगता येतात. एक असतं, फर्स्ट टाईप आहे सिंक्रोनस ट्रान्समिशन किंवा सिंक्रोनस कम्युनिकेशन. सिरियल कम्युनिकेशनचे सिंक्रोनस. सिंक्रोनस ट्रान्समिशन आणि दुसरं टाईप आहे असिंक्रोनस. ठीक आहे, लक्षात आलं. सिरियल कम्युनिकेशनचे कुठले दोन टाईप्स आहेत? सिंक्रोनस कम्युनिकेशन किंवा सिंक्रोनस ट्रान्समिशन आणि असिंक्रोनस ट्रान्समिशन. आता सिंक्रोनसचा अर्थ माहिती आहे का तुला? सिंक्रोनस म्हणजे काय? नाही सर. हां, सिंक्रोनस कम्युनिकेशनचं मी एक एक्झाम्पल सांगतो. सपोज आता मी काहीतरी तुम्हाला डिक्टेट करतोय, बरोबर आहे. डिक्टेट करतोय म्हणजे मी काहीतरी लिहायला सांगतोय. सिंक्रोनस ट्रान्समिशन आर सिंक्रोनाइज बाय एक्सटर्नल क्लॉक. मी एक असं सेंटेन्स सांगतोय, बरोबर आहे. आणि मी काय करतोय, तुझ्या स्पीडनुसार तू जसं तुझी रायटिंगची स्पीड आहे, मग मी ते परत रिपीट करतो मध्येच. सिंक्रोनस ट्रान्समिशन आर सिंक्रोनाइज बाय अँड एक्सटर्नल क्लॉक. हळू 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 तुझी जशी स्पीड आहे तुझ्या स्पीडला मॅच करून मी ते डिक्टेट करतो, बरोबर आहे. म्हणजे आपली दोघांची स्पीड कशी आहे, आपण मेंटेन करतोय एक कॉन्स्टंट स्पीड. मी हळूहळू सांगतोय किंवा जसं सांगतोय, तू जसं लिहिते तसं मी ते सांगतोय. लक्षात आलं? म्हणजे दोघांची स्पीड मॅच होतीये. ओके, तर ते असतं सिंक्रोनस. बरोबर आहे, लक्षात आलं का? हो सर. हां, आता आपण हे जे दोन टाईप्स आपण मेन्शन केले इथे, सिंक्रोनस आणि असिंक्रोनस. तर असिंक्रोनस आणि सिंक्रोनस, आता सिंक्रोनसचं मिनिंग तुला कळलं, बरोबर आहे ना? जस्ट आपण एक सध्या पुरतं कम्पेअर म्हणजे म्हणतो की अ, जे की स्पीड मॅच होतीये ट्रान्समीटरची आणि रिसिव्हरची, बरोबर आहे. सिंकमध्ये म्हणजे दोघं पण एका लयीत आहेत, बरोबर आहे. तर ते झालं सिंक्रोनस.
आणि असिंक्रोनस त्याच्या ऑपोजिट. ठीक आहे. म्हणजे समोरच्याचं मी बघत नाही तू दीपाली किती लिहिते ते. मला काय सांगायचंय, मला डिक्टेट काय करायचंय, मला सांगायचंय काय, सिंक्रोनस ट्रान्समिशन आर सिंक्रोनाइज बाय अन एक्सटर्नल क्लॉक. मी दिलं सांगू. ओके, मी काय बघितलं नाही तू किती स्पीडने लिहिते काय. माझं काम काय होतं, सांगायचं होतं, मी ते सांगून दिलं. म्हणजे मी फक्त असं सांगितलं, डिक्टेट करून दिलं ते. बरोबर आहे. तर ते ट्रान्समिशन काय झालं, असिंक्रोनस झालं. ठीक आहे. म्हणजे मी तुझ्यासोबत सिंक नाही झालो. म्हणजे तुझी स्पीड माझी स्पीड मॅच करून मी हळूहळू सिंक्रोनस ट्रान्समिशन असं नाही करत बसलो. जे सेंटेन्स आहे ते कम्प्लिटली मी तुला सांगितलं. हा, हे लिहून घे. सिंक्रोनस ट्रान्समिशन आर सिंक्रोनाइज बाय एन एक्सटर्नल क्लॉक. ठीक आहे. तुझ्या स्पीड सोबत मॅच नाही करत बसलो, तर ते काय झालं, असिंक्रोनस ट्रान्समिशन झालं. ओके, लक्षात आलं? हो सर. हं. आता आपण दोघांमधलं कंपॅरिझन बघू. याच्यात काही प्रॉब्लेम नाही. हे सिरियल आणि हे पॅरलल. ठीक आहे. ह्या इमेजवरून तर दिसतच असेल तुला. हे सिरियल कम्युनिकेशनचे दोन टाइप्स आहेत किंवा मोड्स आहेत, सिंक्रोनस आणि असिंक्रोनस. ठीक आहे. एक मिनिट. पण ह्याच्यातच हे करू. चलो, आता आपण दोघांचं कंपॅरिझन बघू. सिंक्रोनस ट्रान्समिशन म्हणजे काय, सिंक्रोनस आणि असिंक्रोनस मध्ये डिफरन्स कुठल्या कुठल्या बाबतीत आहे. ठीक आहे. सिंक्रोनस आणि हे आहे असिंक्रोनस. ठीक आहे. हे बघ, फर्स्ट पॉइंट. फर्स्ट पॉइंट काय दिलाय त्यांनी, सिंक्रोनस ट्रान्समिशन आर सिंक्रोनाइज बाय अन एक्सटर्नल क्लॉक. लिहू का मी ते? दिसतंय ना? सिंक्रोनस हो सर. ट्रान्समिशन आर सिंक्रोनाइज बाय एक्सटर्नल क्लॉक. ह्याचं मिनिंग काय? लिहून झालं का? हो सर, झालं. हां, इकडे बघ. ह्याचा अर्थ लक्षात घे. ही क्लॉक आहे. क्लॉक म्हणजे तुला एक एक्झाम्पल सांगू का? समजा हा आपला टाइम टेबल जसा असतो ना, टाइम टेबल अपना जैसा टाइम टेबल रहता है, 8 से 9, 8:15 से या 8:30 से 8:30 से 9:30, बराबर है? एक लेक्चर है. 9:30 से 10:30 तक दूसरा लेक्चर है. ओके. 10:30 से 11:15 तक रिसेस आहे. ठीक आहे. म्हणजे हे काय गेल, हे काय, हा जो टाइम टेबल आहे ते आपण दोघं पण फॉलो करतो. टीचर पण फॉलो करतात. म्हणजे 8:30 ते 9:30 लेक्चर आहे हे टीचरलाही माहिती असतं आणि स्टुडंट्सलाही माहिती असतं. लक्षात आलं? बरोबर आहे का? माहिती हो असतं ना? सर. ओके. मग सिंक्रोनसचा अर्थ तोच आहे. समजा हा ट्रान्समीटर आहे आणि हा रिसीव्हर आहे. ठीक आहे. तर हा ट्रान्समीटर आणि रिसीव्हर जे आहे ना, हे सेम क्लॉक फॉलो करतात आहे. ठीक आहे. जसं मी आपलं टाइम टेबलचं एक्झाम्पल दिलं ना. ठीक है, जैसा टाइम टेबल का एग्जांपल दिया, 8:30 से 9:30 एक लेक्चर है. ठीक है. सपोज दिस इज फर्स्ट क्लॉक. ठीक आहे. जसं मी एक 1 आवरचं एक्झाम्पल घेतलं, 8:30 ते 9:30, तशी हे फर्स्ट क्लॉक आहे. ही सेकंड क्लॉक आहे. थर्ड क्लॉक, फोर्थ क्लॉक. ठीक आहे. हा सपोज ट्रान्समीटर ट्रान्समिट करतोय 1011. ठीक आहे. तर हे दोघंही ट्रान्समीटर आणि रिसिव्हर दोघं पण काय करतात, ते ती सेम क्लॉक फॉलो करतात, ते सिंक मध्ये आहेत ते.
सिंक्रोनसचा अर्थ काय? दोघं पण कसे सिंकमध्ये आहेत. दोघं पण काय करतील? सेम जसं टीचर आणि स्टुडंट एक टाइम टेबल फॉलो करतात, एक टायमिंग फॉलो करतात ना, बरोबर आहे. तसंच हे दोघं पण ट्रान्समीटर आणि रिसीव्हर काय करतात ते सेम टाइम किंवा सेम क्लॉक फॉलो करतात ते. म्हणून मग सिंक्रोनायझेशन करता जसं आपल्याला आपल्या सिंक्रोनायझेशन करता काय असतो टाईम टेबल असतो की नाही, बरोबर आहे. तसंच या ट्रान्समीटर आणि रिसीव्हर किंवा सेंडर आणि रिसीव्हरला सिंक करण्याकरता काय रिक्वायर्ड आहे सिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये? क्लॉक रिक्वायर्ड आहे. जसं आपल्या सिंक्रोनायझेशन करता टाईम टेबल रिक्वायर्ड आहे, तसंच सिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये एक्सटर्नल क्लॉक रिक्वायर आहे. बरोबर आहे. ही जी वरची दिसतीये ना, ह्याला मी म्हणलंय क्लॉक. हे जे 1, 2, 3, 4 लिहिले ना, ठीक आहे. ही आहे क्लॉक. क्लॉक पल्स. आलं का लक्षात? हो सर. व्हेरी गुड. मग सिंक्रोनस ट्रान्समिशन करता काय आहे? अशी एक्सटर्नल क्लॉकची रिक्वायर्ड आहे. कारण की सिंक्रोनस ट्रान्समिशनचा तुला कन्सेप्ट सांगितलं मी. सिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये काय असेल? तर ट्रान्समीटर आणि रिसीव्हर आपल्याला सिंकमध्ये लागतील. बरोबर आहे? तर त्या सिंक्रोनायझेशन करता आपण एक्सटर्नल क्लॉक यूज केली आहे. बरोबर आहे? काही डाऊट आहे त्याच्यात? नाही. व्हेरी गुड. असिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये काय लिहिशील? फर्स्ट पॉइंट asynchronous transmission मध्ये asynchronous transmission are synchronized by special signal along the transmission medium or media. ओके, झालं का लिहून? asynchronous transmission are हो सर. synchronized by special signal along the transmission media. हे पहा, आता सिंक्रोनस मध्ये काय तर रिक्वायर्ड काय आहे? सिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये ट्रान्समीटर आणि रिसीव्हर करता आपण काय केली? एकच क्लॉक यूज केली. बरोबर आहे? ठीक आहे ना, अशी क्लॉक यूज केली. एक्सटर्नल क्लॉक सिंक्रोनायझेशन करता ट्रान्समीटर आणि रिसीव्हर मध्ये. असिंक्रोनस आपण कन्सेप्ट काय म्हणलं? असिंक्रोनस काय आहे? तर दोघांची स्पीड मॅच नाहीये किंवा तशी काही रिक्वायर म्हणजे गरज नाही, रिक्वायरमेंट नाहीये तशी. बरोबर आहे की सेंडर आणि रिसीव्हरची स्पीड एकच पाहिजे. बरोबर आहे, असं काही हे नाहीये. ठीक आहे. म्हणजे एकच क्लॉकवर ऑपरेट होतात ते का ते? नाही. तर सिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये ते सिंक्रोनाइज कसे केलेत? तर काही स्पेशल सिग्नल यूज केले. सपोज मी समजा आता असं म्हणेल, की काही सपोज फ्लॅग बीट म्हणजे सपोज हे स्टार्ट बीट एस आणि हे स्टॉप बीट. ठीक आहे. स्टार्ट बीट, स्टॉप बीट वापरलं. सपोज स्टार्ट बीट मी 1 वापरतोय, स्टॉप बीट 0 वापरतोय आणि ही ॲक्चुअली इन्फॉर्मेशन आहे 1, 0, 1, 1, 0. ठीक आहे. म्हणजे इथून कळायला फक्त, की इथून चालू झालं, इथं एंड झालं किंवा हे फ्लॅग बीट आपण असं म्हणू. ठीक आहे. म्हणजे स्टार्ट होतंय आणि एंड होतंय. पण ट्रान्समीटर आणि रिसीव्हरमध्ये सिंक्रोनायझेशन म्हणजे कसं आहे, की हा ट्रान्समिट करून देतोय. इथे स्टार्ट बीट, स्टॉप बीट ॲड करतोय आणि ही इन्फॉर्मेशन ट्रान्समिट होती. ह्याच्यात कसं हे दोघेही सिंक्रोनाइज होते. ह्यानी 1 ट्रान्समिट केला, ह्यानी 1 रिसीव्ह केला, ह्यानी 0 ट्रान्समिट केला, ह्यानी लगेच 0 रिसीव्ह केला. 1, 1, 0, 0. ठीक आहे. सेम टाईमला हे असं चालू होतं. असिंक्रोनसमध्ये काही स्पेशल सिग्नल यूज केलंय. ठीक आहे, जसे फ्लॅग बिट्स यूज केले आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ट्रान्समिट करून टाकली ट्रान्समीटरनी. बरोबर आहे. आणि रिसीव्हर ती रिसीव्ह करेल जी काही इन्फॉर्मेशन असेल ते.
पण त्याच्यात एक्सटर्नल क्लॉक वापरली का ह्याच्यात कुठे काही असिंक्रोनस मध्ये? तर एक्सटर्नल क्लॉक वगैरे काहीच नाही वापरली असिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये, जसं सिंक्रोनस मध्ये वापरली तशी. लक्षात आलं? हो सर. हा, चलो नेक्स्ट पॉइंट काय आहे? हा पॉइंट झाला दोन्हीकडचे फर्स्ट पॉइंट लिहून झाले. हो सर. सेकंड पॉइंट बघू आता. सेकंड पॉइंट काय आहे असिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये, सॉरी सिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये. In synchronous transmission, data flows in full duplex mode in the form of blocks or frames. सिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये काय होतंय, डेटा फ्लो कसा होतोय फुल डुप्लेक्स मोड मध्ये. आता फुल डुप्लेक्स मोडचं मिनिंग तुला माहिती ना? फुल डुप्लेक्स म्हणजे काय? हो सर. सायमल्टेनियसली सेंडर आणि रिसिव्हर दोघंही डेटा ट्रान्समिट करू शकतील. बरोबर आहे? तर असं पॉसिबल आहे. एक फ्रेम ऑफ डेटा किंवा ब्लॉक ऑफ डेटा ट्रान्समीटर आणि रिसिव्हर सायमल्टेनियसली ट्रान्समिट करू शकतील. हे बघा, हा सपोज हा ट्रान्समीटर आहे, हा रिसिव्हर आहे. ठीक आहे. तर हे दोघं काय करू शकतात? ते सायमल्टेनियसली डेटा ट्रान्समिट आणि रिसीव्ह करू शकतात. वन ब्लॉक ऑफ डेटा और फ्रेम ऑफ डेटा. ठीक आहे. समजा हा ट्रान्समीटर इकडे ही एक 1011 हे असं सपोज ट्रान्समिट करतोय, तर त्या सेम टाइमला हा रिसिव्हर जो आहे हा पण ट्रान्समिट करू शकतो 1110. ठीक आहे. फुल डुप्लेक्स सायमल्टेनियसली बोथ कॅन ट्रान्समिट और रिसीव्ह डेटा, दॅट इज फुल डुप्लेक्स. ठीक आहे. तर सिंक्रोनस डेटा ट्रान्समिशन मध्ये मोड ऑफ ट्रान्समिशन कुठला असेल? मोड फुल ऑफ डुप्लेक्स. ट्रान्समिशन इज फुल डुप्लेक्स. ठीक आहे. फुल डुप्लेक्स मोड मध्ये ब्लॉक ऑफ डेटा किंवा फ्रेम म्हणजे काय असतं? हे मी आता समजा ही एक फ्रेम आहे म्हणेल, ह्याच्यात हा डेटा आहे 1011. ठीक आहे. किंवा अशा दोन फ्रेम आहेत 1111 आणि ही, तर या दोन फ्रेमचं मिळून एक ब्लॉक झाला. आलं का लक्षात? ग्रुप ऑफ फ्रेम्स दॅट इज ब्लॉक. असे ब्लॉक ऑफ फ्रेम्स किंवा नंबर ऑफ फ्रेम्स दॅट इज ब्लॉक किंवा फ्रेम्स, ते सायमल्टेनियसली ट्रान्समिट रिसीव्ह करू शकतं सिंक्रोनस कम्युनिकेशन मध्ये. लक्षात आलं? सिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये. हो सर. ओके. आता असिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये काय? इन असिंक्रोनस ट्रान्समिशन डेटा फ्लोज इन हाफ डुप्लेक्स मोड. हाफ डुप्लेक्स मोड तुला माहिती आहे? हाफ डुप्लेक्स मध्ये म्हणजे काय? ट्रान्समिट तर करता येते दोन्ही डायरेक्शन मध्ये, पण सायमल्टेनियसली नाही करता येत. बरोबर आहे? मग लिहायचं आपण असिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये, इन असिंक्रोनस ट्रान्समिशन डेटा फ्लोज इन हाफ डुप्लेक्स मोड. मग 1 बाईट असेल और कॅरेक्टर ऍट अ टाइम. सिंक्रोनस मोड मध्ये काय होते? मोड ऑफ हाफ कम्युनिकेशन डुप्लेक्स. कसं आहे? हाफ डुप्लेक्स आहे.
म्हणजे ट्रान्समीटरकडून रिसीव्हरकडे डेटा जाऊ शकतो, रिसीव्हरकडून ट्रान्समीटरकडे डेटा जाऊ शकतो, बट नॉट सायमल्टेनियसली. एकाच वेळेस तसं होऊ नाही शकणार, जसं सिंक्रोनस मध्ये होतं. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? हा ट्रान्समीटर आहे, हा रिसीव्हर आहे. जर हा ट्रान्समिट करत असेल तर एका वेळी हा फक्त ट्रान्समिटच करत असेल. ह्याचं ट्रान्समिट करून झाल्यावर, हे एंड झाल्यावर, मग ह्याला सपोज ट्रान्समिट करायचं तर हा ट्रान्समिट करेल. त्यावेळेस हा ट्रान्समिटर असेल, हा रिसिव्हर असेल. पण हे दोन्ही सायमल्टेनियसली होणार नाही. मग हा 1 बाईट ऑफ डेटा किंवा कॅरेक्टर ॲट अ टाइम ते ट्रान्समिट करू शकतील. बरोबर आहे? याचा अर्थ काय? सिंक्रोनस मध्ये मोड ऑफ कम्युनिकेशन जे आहे ते कसं आहे? हाफ डुप्लेक्स आहे. आणि असिंक्रोनस मध्ये मोड ऑफ कम्युनिकेशन कसं आहे? हाफ डुप्लेक्स आहे. आणि सिंक्रोनस मध्ये कसं आहे? फुल डुप्लेक्स आहे. लक्षात आलं का? हो सर. व्हेरी गुड. थर्ड पॉइंट काय बघू आता आपण. इन सिंक्रोनस ट्रान्समिशन डेटा ट्रान्समिशन स्पीड इज फास्ट. बरोबर आहे? आता समजा मी तुला काही डिक्टेट करतोय, लिहायला सांगतोय एखादा पॉइंट. बरोबर आहे? जर तुझी लिहिण्याची स्पीड आणि माझी सांगण्याची स्पीड जर कशी असेल, इक्वल असेल, तर काय होईल? तुझं पटकन लिहिणं होईल ना. बरोबर आहे? नाही तर समजा मी खूप हळूहळू सांगतोय, डेटा, 2 मिनिटं काहीच नाही बोललं ते परत, ट्रान्समिशन, 2 मिनिटं परत काहीच नाही बोलत आहे, स्पीड. म्हणजे माझी स्पीड स्लो आहे आणि तुझी स्पीड फास्ट आहे. तर काय होतंय? आपल्याला वेळ जास्त लागेल. ठीक आहे? किंवा तुझी लिहिण्याची स्पीड जास्त आहे आणि म, किंवा माझी सांगण्याची स्पीड जास्त आहे आणि तुझी लिहिण्याची स्पीड कमी आहे. याचा अर्थ काय? आपण सिंक मध्ये आहे का? नाही. तर नाही. सिंक्रोनायझेशन मध्ये असलं तर काय होईल? आपल्या दोघांची स्पीड जर सारखी असेल तर आपण, मी जर तुला एक पेज पण डिक्टेट केलं तर तुझं ते लिहिणं होईल पटकन. म्हणून आपण असं म्हणू शकतो की सिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये जेव्हा ट्रान्समीटरची आणि रिसिव्हरची स्पीड मॅच असेल, बरोबर आहे, एकसारखी असेल, तेव्हा काय होईल? डेटा जो आहे तो फास्ट ट्रान्समिट होईल. बरोबर आहे की नाही? म्हणून आपण थर्ड पॉइंट लिहू सिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये. इन सिंक्रोनस ट्रान्समिशन डेटा ट्रान्समिशन स्पीड इज फास्ट. ओके. आणि असिंक्रोनस मध्ये कसं असेल सांग? जेव्हा आपली दोघांची किंवा ट्रान्समीटरच्या आणि रिसिव्हरची जर स्पीड मॅच होत नाही, ह्याचा अर्थ कशी असेल त्याची डेटा ट्रान्समिशन स्पीड? स्लो. स्लो. लिहा मग थर्ड पॉइंट असिंक्रोनस ट्रान्समिशन मध्ये. इन असिंक्रोनस ट्रान्समिशन डेटा ट्रान्समिशन स्पीड इज लो. और स्लो. डेटा ट्रान्समिशन स्पीड इज स्लो. ठीक आहे, झालं लिहून? हो सर. ओके, चलो फोर्थ पॉइंट. सिंक्रोनस ट्रान्समिशन इज कॉस्ट एक्सपेन्सिव्ह. हे कसं असेल सांग बरं? त्याचा अर्थ काय सांग बरं? सिंक्रोनस ट्रान्समिशन इज कॉस्ट एक्सपेन्सिव्ह. सर ते महाग असेल किमतीने. हा. काय बरं? कारण की दोघं पण सिंक मध्ये करावं लागते. बरोबर आहे? ठीक आहे. किंवा आता असं बघ,
तुला तुझी स्पीड कमी असेल, म्हणजे अ, माझी सांगायची स्पीड जर जास्त असेल, तर मला काय करावं लागतं? माझी सांगायची स्पीड कमी करावं लागते. बरोबर आहे ना? म्हणजे आपल्याला दोघांनाही तेवढा वेळ द्यावा लागतोय. ठीक आहे. म्हणजे मी डिक्टेट करतोय आणि तुम्ही लिहिताय. ठीक आहे. तर मग काय होतंय, आपला तेवढा वेळ जो आहे, तेवढा दोघांनाही वेळ द्यावा लागतोय. समजा मी फास्ट सांगू शकतोय, पण तरी मला काय करावं लागतंय? स्लो सांगावं लागतंय. बरोबर आहे ना? तर ट्रान्समीटर आणि रिसीव्हरला दोघांना सिंक करायचं म्हणजे काय काय करावं लागेल ते? काय होईल ते? कॉस्ट एक्सपेन्सिव्ह होईल. म्हणजे कॉस्ट जास्त लागेल ट्रान्समिशनची. लक्षात आलं? आणि असिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये दोघांची स्पीड मॅच व्हायचा काही संबंधच नाहीये. बरोबर आहे ना? म्हणून असिंक्रोनस ट्रान्समिशन कसं आहे? इकॉनॉमिकल आहे. लिहा असिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये असिंक्रोनस ट्रान्समिशन इज इकॉनॉमिकल म्हणजे परवडण्यासारखं आहे. म्हणजे पहा आता नॉर्मल तुम्ही आता ह्याचे एक एक्झाम्पल घ्या. जर तुम्हाला सिंक्रोनस म्हणजे आपण जर सेम सपोज कॉलेजचं एक्झाम्पल घेतलं आपण सेम टाइम टेबल फॉलो करतोय. म्हणजे जर कॉलेज होतं तर तुम्हाला बरोबर 8 सव्वा 8ला इथे यावं लागायचं घरून उठून. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही 8:30 ते 9:30 लेक्चर हे करायचे. तुम्ही पण तेच सेम क्लॉक फॉलो करायचे. 9:30 ते 10:30 बरोबर आहे. 10:15 ते 10:30 ते सव्वा 11 रिसेस. हा जो टाइम टेबल आहे, ही जी क्लॉक आहे सेम तुम्ही पण फॉलो करायचे आणि स्टाफ पण फॉलो करायचा. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. मग हे झालं सिंक्रोनस म्हणजे आपला तितका वेळ जायचा की नाही. हळू आपण दिवसभर शिकायचो 4 वाजेपर्यंत. ठीक आहे. तर हे कसं झालं कॉस्ट एक्सपेन्सिव्ह झालं. आता मी असिंक्रोनसचं एक एक्झाम्पल सांगू का? आता मी काय केलं समजा, आता जसं तू मला हे शिकवतोय, हे लेक्चर रेकॉर्ड करून टाकलं. हे लेक्चर रेकॉर्ड केलं आणि हे काय केलं, आता तुम्हाला सेंड करून टाकलं. बरोबर आहे. समजा हेच मी लेक्चर काय केलं असतं, रेकॉर्ड केलं असतं. जसं आता समजा जयद आणि आशिष नाहीयेत आणि मी त्यांना लिंक ती शेअर करून टाकली. तुम्हाला कधी बघायचं तेव्हा बघा. ते आपल्या स्पीडशी मॅच झाले का? नाही झाले. ठीक आहे. म्हणजे ते इकॉनॉमिकल परवडले की नाही? कसं? त्यांना स्पेसिफिक तेवढं सकाळी 8:30ला उठायची गरज नाही. सेम क्लॉक फॉलो केली नाही. फक्त मी काय केलं त्याच्यात माझी जी इन्फॉर्मेशन होती ती ट्रान्समिट करून टाकली. ठीक आहे. आलं का लक्षात? तर हे काय झालं? असिंक्रोनस ट्रान्समिशन झालं. बरोबर आहे. मग ते इकॉनॉमिकल आहे ना, परवडण्यासारखं आहे ना. आलं का लक्षात? तर असिंक्रोनस ट्रान्समिशन कसं आहे? इकॉनॉमिकल आहे. पण आलं का लक्षात? असिंक्रोनस ट्रान्समिशनमध्ये स्पीड कशी असेल? स्लो असेल. आता जसं मी तुमच्यासोबत हे करू शकतो सिंकमध्ये. हां, तुम्हाला फोर्थ पॉइंट समजला का दीपाली? आपण दोघं सिंकमध्ये. मग तुम्ही हो, नाही मला सांगू शकता. हे जर लेक्चर रेकॉर्ड केलेलं ऐकलं तर सिंकमध्ये होईल का ते? सिंकमध्ये नाही होणार. समजा एखाद्याला जयदला तो पॉइंट नाही कळणार. त्याला परत फीडबॅक चॅनल आहे का? ते हाफ डुप्लेक्स होईल ना. तो नंतर मला विचारू शकतो, पण सायमल्टेनियसली विचारू शकतो का? तो नाही सर. रेकॉर्डिंग ऐकताना नाही. आता आपल्या दोघांमध्ये आपण कसं बोलतोय, तर फुल डुप्लेक्स मोडमध्ये. म्हणजे मी फोर्थ पॉइंट सांगितला, की सिंक्रोनस ट्रान्समिशन इज कॉस्ट एक्सपेन्सिव्ह. तर मी सांगताना तू म्हणू शकते मला, "सर कसं काय कॉस्ट एक्सपेन्सिव्ह आहे?" बरोबर आहे. कारण की आपलं फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन चालू आहे. ते कम्युनिकेशन कसं होईल, तर ते हाफ डुप्लेक्स होईल. म्हणजे ते ऐकतील ते, म्हणजे मी जे सांगतोय ते पहिले ऐकून घेतील. ते झाल्यावर रेकॉर्डिंग झाल्यावर पण मग ते मला कॉल करतील किंवा काय, मग ते नंतर विचारू शकतील. बरोबर आहे. पण मग असिंक्रोनस कसं आहे, इकॉनॉमिकल आहे. इकॉनॉमिकल कसं आहे त्याचा अर्थ कळला ना? ते उठले का? त्यांचा वेळ गेला का? 8:30ला उठले का? सायमल्टेनियसली जॉइन झाले का? नाही झाले. बरोबर आहे. मग ते कसं इकॉनॉमिकल आहे आणि हे सिंकमध्ये राहणं कसं आहे कॉस्ट एक्सपेन्सिव्ह आहे. आता तुझं बाहेर मैत्रिणी खेळत असतील किंवा दुसरे भाऊ वगैरे काहीतरी टीव्ही बघत असतील, कार्टून तुला काय करावं लागतं आता लेक्चर अटेंड करावं लागतंय ना. बरोबर आहे. हो म्हणजे सर. हे कसं झालं तुला कॉस्ट एक्सपेन्सिव्ह झालं किंवा दिवाळीचं बाकी फराळ करत असतील, घरी काहीतरी नाश्ता करत असतील. तुला काहीतरी ह्याची कॉस्ट मोजावी लागली, तेवढा वेळ द्यावा लागला. ठीक आहे. आलं लक्षात? हो सर. चलो ये फोर्थ पॉइंट हुआ। लास्ट पॉइंट क्या है? फिफ्थ पॉइंट
Fifth point. Synchronous transmission is used for transferring the bulk of data as it is efficient. टाईप करतो हं. सिंक्रोनस अर्थ सांग मला, तुला काय वाटतं हे बरोबर आहे का? किंवा का बरं बरोबर आहे? सिंक्रोनस ट्रान्समिशन is used for transferring the bulk म्हणजे खूप, bulk of data as it is efficient. Synchronous transmission is used for transferring the bulk of data as it is efficient. म्हणजे त्यांनी म्हणलंय सिंक्रोनस ट्रान्समिशन तुम्ही कधी यूज करता किंवा कधी यूज करू शकतो, जेव्हा आपल्याला बल्क म्हणजे खूप जर डेटा ट्रान्समिट करायचा आहे, बरोबर आहे, खूप अमाऊंट ऑफ डेटा आहे, ठीक आहे, तर तशा वेळेस तुम्ही सिंक्रोनस ट्रान्समिशन जर यूज केलं तर ते कसं आहे, सिंक्रोनस ट्रान्समिशन इफिशियंट आहे, बरोबर आहे की नाही? इफिशियंट कसं म्हणजे आता मी तुला सांगतोय ते मी तुझ्या स्पीड सोबत मॅच करून सांगतोय, बरोबर आहे. मग ह्याच्यात अर्थ काय, जर आपल्याला खूप आता तुला हा काही बल्क डेटा आहे किंवा हा विषय काहीतरी समजून सांगायचा आहे, बरोबर आहे ना, एक छोटीशी माहिती आहे का फक्त, नाही, एक खूप मोठी इन्फॉर्मेशन जी तुला द्यायची आहे, तर ट्रान्समीटर आणि रिसिव्हर कसे असणं आवश्यक आहे, सिंक असणं आवश्यक आहे, बरोबर आहे ना, सिंक्रोनायझेशन मध्ये असणं आवश्यक आहे, दोघांची स्पीड मॅच असणं आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला बल्क अमाऊंट ऑफ डेटा ट्रान्समिट करायचा आहे, when we want to transmit bulk amount of data, at that time we use synchronous transmission. आलं का लक्षात? हो सर. आपण कशा वेळेस सिंक्रोनस ट्रान्समिशन यूज करू, जेव्हा बल्क अमाऊंट ऑफ डेटा ट्रान्समिट करायचा आहे, ठीक आहे. आणि असिंक्रोनस कधी यूज करू, जेव्हा asynchronous transmission is used for transferring small amount of data. ठीक आहे, हे सेंटेन्स पूर्ण लिहिशील. asynchronous transmission is used for transferring a small amount of data. कधी यूज होईल असिंक्रोनस ट्रान्समिशन, जेव्हा आपल्याला छोटाच डेटा काहीतरी ट्रान्समिट करायचा आहे, बरोबर आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा ॲज इट इज सिम्पल अँड इकॉनॉमिकल, परवडण्यासारखे छोटाच काहीतरी डेटा ट्रान्समिट करायचा आहे, बरोबर आहे, तर काय असिंक्रोनस मोड ऑफ ट्रान्समिशन तुम्ही यूज करू शकता. लक्षात आलं का? हो सर. व्हेरी गुड. हा कितवा पॉइंट होता? 5वा. 5वा पॉइंट. ठीक आहे. दोन्ही कंपॅरिझनचे पॉइंट्स मला एकदा सांगशील, सिंक्रोनस आणि असिंक्रोनस 1 to 5 एकदा रिवाइज करायचे. फर्स्ट पॉइंट वाचायचा सिंक्रोनस मधला आणि असिंक्रोनस काय काय आहे ते. ओके, चलो रीड करू. Synchronous transmission are synchronized by external clock. Asynchronous transmission are synchronized by special signal along the transmission medium. Second point. काय डाऊट आहे की त्याच्यात? नाही सर. नाही, एक्सटर्नल क्लॉक यूज केली सिंक्रोनस करता. हो. Second point, in a synchronized transmission, data flows in a full duplex mode in the form of blocks or frames. Second point, asynchronous transmission in half duplex mode, it one byte or character at a time. Third point, in a synchronized transmission, data transmission speed is fast. In a asynchronized transmission, data transmission speed is low. Fourth point, असिंक्रोनस ट्रान्समिशन डेटा ट्रान्समिशन स्पीड इज low. लो. Synchronized transmission cost expensive. ट्रान्समिशन सिंक्रोनस Synchronous. आणि असिंक्रोनस असं येते. सिंक्रोनस ट्रान्समिशन इज कॉस्ट एक्सपेन्सिव्ह. Expensive.
हं, Asynchronous transmission is economical. हं. Synchronous transmission is used for transferring the bulk of data as it is efficient. इफिशियंट. Asynchronous असिंक्रोनस. transmission asynchronous transmission is used for transferring small amount of data. हां. ॲज इट इज सिंपल अँड इकॉनॉमिकल. त्याच्या पुढे लिही ॲज इट इज सिंपल अँड इकॉनॉमिकल. इकॉनॉमिकलचं स्पेलिंग वर लिहिलेलं आहेच आहे बघ. ॲज इट इज सिंपल अँड इकॉनॉमिकल. असिंक्रोनसमध्ये त्या स्मॉल अमाउंट ऑफ डेटाच्या पुढे लिही ॲज इट इज हो सर सिंपल लिहिलं अँड इकॉनॉमिकल. economical. ओके. काही डाऊट आहे याच्यात? नाही सर. तुमच्याकडे मॉडेल आन्सर पेपर आहेत ना? सर 2 का 3 PDF डाउनलोड केले सर. बरं. चालेल. आता आपण काय करू? आज किती 9 तारीख आहे ना? हो सर आज 9 तारीख. हं. ओके. ठीक आहे. आपण बघू आता दिवाळीचं बहुतेक काही दिवस सुट्टी राहील. एक 10-15 दिवस किंवा 8-10 दिवस जे काय आहे ते. आणि त्याच्यानंतर उद्याचं मला माहिती नाही नक्की. उद्या जर हे असेल तर आपण उद्याचं कंटिन्यू करू. बरोबर आहे. आणि मग ओके. मीनव्हाईल तुमचं